हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th क्लास मॅथमॅटिक्स पार्ट 2चं फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आज प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सर्व प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तर पहा मित्रांनो, सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरमधला पहिला क्वेश्चन काय म्हणतो, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. दोन ट्रायंगल दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बेस हाईट त्या दोघांचं पण दिलेलं आहे. तर आता आपण सुरुवातीला काय करू, दोन ट्रायंगल असल्यामुळे त्याचं बेस आणि हाईट इथं सुरुवातीला आपण गिवनमध्ये लिहून घेऊ. म्हणजे गिवनमध्ये म्हणजे जे माहिती आपल्याला दिली ती माहिती गिवनमध्ये लिहायची असते. मग आपण काय लिहू, द बेस ऑफ, बेसला आपण पहिल्या ट्रायंगलला B1 म्हणू. बेस ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू किती दिलं, 9 दिलेलं आहे. त्याच्यानंतर हाईट किती दिली आहे, अँड हाईट आपण हाईटला काय करू, त्या पहिल्या हाईटला काय म्हणू, H1 म्हणू ता, आणि हाईट किती दिलं आहे, 5 दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरं एक ट्रायंगल दिलेलं आहे. दुसरं काय दिलं, द बेस ऑफ, द बेसला काय करू आता दुसऱ्याला B2 म्हणू, ऑफ ट्रायंगल सेकंड काय दिलं, बेस दुसऱ्याचं बेस दिलेला आहे 10. मग याला आपण इथे 10 घेऊन घेऊ. त्याच्यानंतर दुसऱ्याची पण हाईट आहे, मग आपण हाईटला काय घेणार आहोत, हाईटला आपण घेणार आहोत H2 घेणार आहोत. म्हणजे दुसऱ्याची हाईट किती आहे, 6 आहे. आपण पहिली स्टार्टला लिहून घेतलो, पहिल्या ट्रायंगलचं बेस, पहिल्या ट्रायंगलची हाईट, मग दुसऱ्या ट्रायंगलचं बेस आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. मग आता विचारले काय, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे या दोन ट्रायंगलचं एरियाचं रेशो काढायला सांगितलं, फक्त एरिया काढायला सांगितलं नाही. आता रेशो काढायचं म्हणजे कसं असते मित्रांनो, बघा पहिलं ट्रायंगल घ्यायचं, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू, वरचा जो ट्रायंगल आहे त्यास त्याला फॉर्म्युला सेपरेट लिहायचं. फॉर्म्युला काय असते, 1/2 इंटू बेस 1 इंटू हाईट 1 डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस 2 इंटू हाईट 2. म्हणजेच फॉर्म्युला काय असते एरिया काढण्याचा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट असते. म्हणजे रेशो म्हणल्यामुळं वरच्या ट्रायंगलचं एरिया वर लिहायचं, खालच्या ट्रायंगलचं एरिया खाली लिहायचं. म्हणजेच काय झालं, या दोन ट्रायंगलचं एरियाचं रेशो झालं. मग आता जे जे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ते व्हॅल्यू ठेवायचं. पहिल्यांदा तर आपण काय करू शकतो, हा 1/2 असं कॅन्सल करू शकतो. मग मला सांगा B1 किती आहे आपल्यापाशी, B1 आपल्यापाशी 9 आहे, इंटू H1 म्हणजे हाईट पहिल्या ट्रायंगलची 5 आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय B2 म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं बेस किती आहे, 10 आहे. मग इथं आपण 10 ठेवू, इंटू H2 म्हणजे काय, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट 6 आहे. मग आपण इथं 6 ठेवू. मग ह्याला जर सॉल्व केलं तर काय होतं बघा, 5 1 जा 5, 5 2 जा 6. आता 3 न जाते ह्या दोघाला, 3 2 जा 6, 3 3 जा 9. म्हणजे 3 1 जा 3 येते वर, खाली 2 2 जा काय येते 4 येते. मग याला आपण कॅन्सल करू शकत नाही. मग आता जर तुम्ही बघितलं तर इथं पुढं काय येते, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू, ह्या दोघाला कसं लिहू शकता, 3:4 तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती आलेलं आहे, 3:4 असं फायनल आन्सर आलेलं आहे. आता आपण ह्याचा पुढचा प्रश्न बघूया लगेच. आता बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. दुसऱ्यामध्ये आपल्याला काय गिवन दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे मी, आणि काय फाइंड करायचं आहे ते पण लिहिलेलं आहे. तर गिवनमध्ये काय म्हणलं आहे, BC परपेंडिक्युलर आहे ABवर. म्हणजे हा जो BC आहे कशावर, ABवर परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच परपेंडिक्युलर म्हणजे हा काय असणार आहे, या वरच्या ट्रायंगलची हाईट असणार आहे. म्हणजे बेस काय असणार आहे, AB ह्या वरच्या ट्रायंगलची असणार आहे. त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर आहे ABवर. म्हणजे हा जो AD आहे कशावर परपेंडिक्युलर आहे, ABवरच आहे. म्हणजे ही काय असणार आहे, हाईट असणार आहे खालच्या ट्रायंगलची, आणि ही काय असणार आहे, बेस असणार आहे. मग इथं बघलं कीच ओळख येऊ लागलं की हा जो बेस आहे, हा बेस काय आहे, कॉमन बेस आहे मित्रांनो. हा काय आहे, बेस कॉमन आहे. वरच्या ट्रायंगलचा बेससुद्धा हाच आहे, खालच्या ट्रायंगलचा बेससुद्धा हाच आहे. म्हणजे ही काय असणार आहे आपली, हा हाईट असणार आहे, ही बी काय असणार आहे, हाईट असणार आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला BCची व्हॅल्यू किती दिली, 4 दिलेलं आहे. BC कुठं आहे आपले, हे BC किती आहे, BCची व्हॅल्यू 4 दिली. त्याच्यानंतर ADची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. ह्या टोटल ADची व्हॅल्यू किती दिली, 8 दिली. म्हणजे तो हाईट आहे, दोघांची पण हाईट दिली, आणि बेस कसं आहे, दोघांचं पण कॉमन आहे. राहू द्या. मग आपल्याला काय विचारलं, टू फाइंडमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. वरच्या ट्रायंगल खालच्या ट्रायंगल ह्या दोन ट्रायंगलचं रेशो काढायला सांगितलं. मग आता याचा आपण काय लिहितो, फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला कसा असतं मित्रांनो, फॉर्म्युला आहे असा की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू, फॉर्म्युला कसं लिहितो आपण, 1/2 इंटू बेस इंटू हाईट लिहितो. आपण काय लिहितो, बेस इंटू हाईट लिहितो. मग डिवायडेड बायमध्ये काय लिहिणार, परत 1/2 बेस इंटू काय लिहिणार आपण, बेस इंटू हाईट लिहिणार. मग मला सांगा वरचा जो ट्रायंगल आहे ABC मध्ये
ABCमध्ये बेस किती आहे बघा. पहिलं तर आपण 1/2 कॅन्सल करू आता. मग बेस इंटू हाईट उरते. हा जो वरचा आहे ABC, ABC याच्यामध्ये तुम्ही पहिले स्टेटला बेस लिहिला, मग बेस काय आहे AB आहे. मग आपण पहिलं काय लिहू इथं AB लिहून टाकू. इंटू हाईट कोणती आहे, जर हे बेस असेल तर हे परपेंडिक्युलर काय असते, हाईट असते. म्हणजे काय ते BC आहे, ते काय आहे आपली BC आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय खालच्या ट्रायंगलचं ADB बेस किती आहे बघा. ADB या ट्रायंगलची बेस हीच आहे, कारण ही हाईट आहे, ही बेस आहे. बेस काय आहे त्याची ABच आहे. त्याच्यानंतर इंटू हाईट कोणती आहे AD ही हाईट आहे. AD काय झाली आपली ही हाईट आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याकडे बेस सारखा आहे, म्हणजे AB इथं कॅन्सल होते. म्हणजे उरते काय, फक्त उरते आपल्याकडे BC डिवायडेड बाय AD एवढं उरते. आणि ह्या दोघांची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. काय दिलं, BCची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे आपण इथं काय लिहित्या 4 लिहित्या. आणि खाली ADची व्हॅल्यू किती 8 आहे. मग ह्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 4 1 4 होते, 4 2 8 म्हणजे 1/2 म्हणजेच काय ते 1:2 हे तुमचं काय येते फायनल आन्सर येते. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. पहिलं गिवन लिहायचं, नंतर टू फाइंड लिहायचं. मग याच्यामध्ये काय कॉमन आहे ते बघायचं. काहीतरी कॉमन असतेच. जर काही कॉमन नसेल तर याच्या अगोदर जसा प्रश्न आपण सॉल्व केला त्याप्रकारे त्याचं आन्सर काढायचं असते. तर आता आपण काय करू, पुढचा प्रश्न लगेच बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये आकृती आपण इथं काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर गिवनमध्ये काय काय दिलं ते लिहिलो आपण, आणि टू फाइंडमध्ये काय आहे ते पण दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त आता आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. तर पहा मित्रांनो, सोल्युशन कसं काढायचं आहे. आपल्याला इथं व्हॅल्यू ऑफ QT म्हणजे ह्या QTची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या. मी जसं करत आहे तुम्ही तसं करा किंवा समजून घ्या. एकदा पूर्ण प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता इथं पहा, याच्यामध्ये आपल्याला QRची व्हॅल्यू 6 दिली आहे, म्हणजे हे किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर PSची व्हॅल्यूसुद्धा 6 आहे, म्हणजे हा जो हाईट आहे PS 6 आहे. त्याच्यानंतर PRची व्हॅल्यू 12 आहे, म्हणजे टोटल 12 आहे. म्हणजे PR आहे हे सर्व टोटल किती आहे 12 आहे. PR 12 आहे. मग आता आपल्याला फक्त व्हॅल्यू काढायचं आहे QTची. तर आता आपण काय करणार आहोत, सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर मी काय करणार आहे, एक ट्रायंगल घेणार आहे. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेणार आहे, PQR. बघा PQR हा ट्रायंगल घेणार आहे मी. PQR कुठं आहे, इथं P आहे, इथं Q आहे, इथं R आहे. मग ह्या ट्रायंगलमध्ये मी काय करणार आहे, बेस घेणार आहे RQ. मग आता जर तुम्ही बघितलं तर बेस RQ म्हणल्याने ट्रायंगल कसं तयार होते, हा असा ट्रायंगल तयार होते. इथं P आहे, इथं Q आहे, इथं R आहे. मग आता ह्याचा जो बेस आहे, याचा बेस आपला हा होणार आहे RQ काय होणार आहे आपला बेस होणार आहे. मग हाईट कोणती होते मित्रांनो, ही हाईट होते का अशी हाईट असते काय क्रॉसमध्ये नसते. मग आता आपल्याला हा जर बेस घेतलो आपण तर हाईट कोणती घ्यावं लागेल, इकडे कशी हाईट ड्रॉ करावं लागेल आपल्याला, इकडे कशी काय करावं लागेल हाईट ड्रॉ करावं लागेल. तर इकडे ऑलरेडी हाईट दिली आहे बघा. काय हाईट दिली, PS ही हाईट दिली आहे. ही हाईट कधी घ्यायची असते आपल्याला, जेव्हा आपण RQ बेस घेतलो तर इकडल्या साईडला परपेंडिक्युलर हाईट काढून घ्यावं लागेल. म्हणजेच हे काय असते आपली हाईट असते, ते ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे मी पहिलं काय घेणार, इन ट्रायंगल PQR याच्यामध्ये घेणार आहे मी बेस कोण घेणार आहे मी RQ घेणार आहे. आणि RQची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर हाईट घेणार आहे मी याच्यामध्ये, हाईट काय घेणार आहे, हाईट घेणार आहे मी PS. हाईट काय घेणार आहे PS, त्याची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. किती आहे 6. मग बेस हा घेतलो तर हाईट ही अशी परपेंडिक्युलर होते, म्हणजे PS होते. मग याचा मी एरिया काढणार पहिलं. मग एरिया काय असते, एरिया असते बघा, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे PQR इज इक्वल टू 1/2 इंटू काय असते फॉर्म्युला, बेस इंटू हाईट असते. बेस इंटू हाईट असते, मी शॉर्टमध्ये लिहिलो. मग नंतर आपण डायरेक्ट काय करू, त्याची व्हॅल्यू ठेवून टाकू. बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय आहे, बेस आहे आपला RQ इंटू हाईट किती आहे आपल्यापाशी PS. मग मी ह्या एरिया काढलो PQRचा, बेस घेतलो, हाईट घेतलो, मी तुम्हाला सांगितलं कोणतं घेतलं. तर मी याला असंच करणार, याला स्टॉप करणार आणि याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. मग परत मी काय करणार, हाच ट्रायंगल घेणार PQR. बघा मी कसं लिहितो बघा, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. इन ट्रायंगल कोणतं ट्रायंगल PQR याच्यामध्ये आता मी बेस चेंज करणार, हाईट चेंज करणार. आता जर तुम्ही बघितलं तर आता हाच ट्रायंगल घेणार आहे मी PQR, पण इक्वली हाईट घेणार नाही मी हाईट कुठली घेणार, मी हाईट घेणार ही
ही मधली हाईट घेणार. बघा ही हाईट घेणार. बघा इथं परपेंडिक्युलरचं सिम्बॉल आहे, म्हणजे मी असं हाईट घेऊ शकतो. मग जर मी ही हाईट घेतलो, असं परपेंडिक्युलर सिम्बॉल असणारी ही हाईट, मग माझी बेस कोणती होऊन जाईल? बेस इक्वली खालची बाजू होईल, म्हणजे बेस कोणती होईल? ही होईल. म्हणजेच कोणती बेस होईल आपली? ही टोटल PR बेस होईल. हाईट कोणती होणार? QT होणार. मग आता याच्यामध्ये मी लिहिणार आहे की बेस काय घ्यायचं आहे आपल्याला? याच्यामध्ये बेस घ्यायचा आहे आपल्याला PR, आणि PR पण दिलेला आहे, किती आहे? 12 आहे. त्याच्यानंतर हाईट घ्यायचा आहे आपल्याला. हाईट काय घ्यायचं आहे आपल्याला? QT घ्यायचं आहे, आणि QTची व्हॅल्यूसुद्धा दिलं नाही. आता ते आपल्याला काढायचं आहे. QTची व्हॅल्यू आपल्याला माहीतच नाही. मग आता आपण काय करणार? ह्याचासुद्धा एरिया काढून घेणार. म्हणजेच काय? एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQRच घेणार मी. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट असते, शॉर्टमध्ये लिहिलो मी. आता आपण ठेवून टाकू याच्यामध्ये. बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस किती आहे? PR आहे. हाईट किती आहे? QT आहे. मग आता जर तुम्ही बघितल्या इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड या दोघाला तुम्ही ऑब्झर्व करा. तर याच्यामध्ये काय दिसते मित्रांनो? याच्यामध्ये जर तुम्ही बघितल्या तर इकडल्या साईडला सुद्धा काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे. इकडल्या साईडला सुद्धा काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे. मग इकडली साईड जर इक्वल असेल तर इकडली साईडसुद्धा आपण काय करू शकता? इक्वल लिहू शकता. तर मी काय करणार? इकडली साईड इक्वल असल्यामुळे इकडली साईड मी इक्वल लिहू शकतो. मग इकडली साईड काय आहे? इथं आहे 1/2 इंटू RQ इंटू PS आहे, इक्वल टू 1/2 इंटू PR इंटू किती आहे? QT आहे. मग बघा आता QTची व्हॅल्यू कशी सापडते तुम्हाला. पहिल्यांदा तर आपण काय करू? 1/2 कॅन्सल करू. इकडे पण 1/2 आहे, तिकडे पण 1/2 आहे, प्लसमध्ये सुद्धा आहे. मग काय उरते मित्रांनो? उरते आपल्यापाशी RQ इंटू PS इज इक्वल टू PR इंटू QT. एवढं तुम्हाला उरते. आता जर तुम्ही बघितल्या तर ह्याच्यामध्ये जर याची व्हॅल्यू तुम्ही ठेवलात तर व्हॅल्यू कशी आहे? RQची व्हॅल्यू किती आहे? बघा RQची व्हॅल्यू 6 आहे. मग मी पहिलं इथं 6 ठेवतो. इंटू PSची व्हॅल्यू किती आहे? बघा PSची व्हॅल्यूसुद्धा 6च आहे. इंटू PRची व्हॅल्यू किती आहे? बघा PR म्हणजे टोटल आहे तो. PR इथं आहे बघा. PR किती आहे? 12 आहे. इंटू इथं काय उरलं? फक्त उरलं इथं QT. मग आता पुढच्या स्टेपला काय करतो आपण? QT इथंच ठेवतो. हा जो 12 आहे इथं इंटूमध्ये आहे, तिकडे गेलं तर काय होते? डिवाईडमध्ये जाते. म्हणजेच आपण मांडणी कसं करून होऊ शकतो? समजा मी इथं QTला असंच ठेवलं तर काय होते? हे 6 इंटू 6 असंच असते, आणि डिवायडेड बाय काय होते? 12 येते. मग आता जर तुम्ही बघितल्या तर बघा 6ने कॅन्सल होते. 6 1 जा 6, 6 2 जा 12. म्हणजेच QT इज इक्वल टू किती उरते? 6 डिवायडेड बाय 2 उरते. म्हणजेच QTची व्हॅल्यू किती सापडते? 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे QTची व्हॅल्यू तुम्हाला किती सापडली? 3 सापडली. मग शेवटी देअरफॉर टाकायचं. मग खाली काय लिहायचं? देअरफॉर व्हॅल्यू ऑफ द QT इज इक्वल टू किती सापडली? 3 सापडली. अशा प्रकारे हा क्वेश्चन करायचा आहे. काहीच अवघड नाही, एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला PQR हा ट्रायंगल घ्यायचा आहे. फक्त कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे? PQR हा ट्रायंगल घ्यायचा आहे. पहिल्यांदा बेस RQ घ्यायचा आहे, तर हाईट ऑटोमॅटिक हीच बनते. मग नंतर बेस जर तुम्ही PR घेतला तर हाईट काय बनते? QT बनते. मग ह्याच्यावरूनच तुम्हाला सोल्युशन करता येते. पहिलं ट्रायंगलचं एरिया काढून घ्यायचं, इक्वेशन फर्स्ट द्यायचं. दुसरं ट्रायंगलचं एरिया काढायचं, इक्वेशन सेकंड द्यायचं. आणि इथं इक्वली साईड इक्वल असल्यामुळे तिक्वली साईड आपण इक्वल लिहू शकता. आणि याचं इथं कारण द्यायचं. काय कारण द्यायचं आहे तुम्हाला? फक्त फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड एवढं कारण तिथं तुम्हाला द्यायचं आहे. कसं काय इक्वल लिहिलं? म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2मध्ये इक्वली बाजू इक्वल असल्यामुळे तिक्वली बाजू इक्वल लिहू शकता. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सगळे व्हॅल्यू ठेवून तुम्हाला QTची व्हॅल्यू काढता येते. पहा तुम्ही, एकदम सोपा आहे. अजून एकदा सुरुवातीपासून हा प्रश्न बघा, तुम्हाला समजते. आता आपण पुढचा प्रश्न बघूया.